शुभ सकाळ सर्व माझ्या यूट्यूब फॅमिलीला गुड मॉर्निंग. तर बघा सकाळी सकाळी मस्त व्हिडिओला सुरुवात झाली आणि वातावरण पण खूप छान असं प्रसन्न वातावरण आहे. आणि धरणी मातानी बघा जसा काही हिरवा शालू पांघरून घेतला आहे. खूप छान असं वातावरण आहे. यावर्षी लवकर पाऊस आला त्यामुळं पिकं पण लवकर झाली आहे. आणि बघा मस्त असं हिरवगार बघायला खूप छान वाटतं. तर चला आता आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करू. तर सुरुवातीला आहे ना आज मी वांग्याची भाजी करणार आहे, भरल्या वांग्याची भाजी. तर आज म्हटलं चला कुकरमध्येच करून घ्यावा भरल्या वांग्याची भाजी. सकाळची भरपूर अशी कामं आवरली आहे. तर दररोजचं माझं सकाळी लवकरच उठते, 5:30लाच उठत असते दररोज, त्यामुळं कामं पण सर्व पटपट अशी लवकर आवरून जातात. तर मी ना भरलं वांगं करण्यासाठी मसाला तयार करून घेतला होता अगोदरच. कांदा, खोबरं, हिरवी मिरची, कढीपत्ता, कोथिंबीर, अद्रक असं सर्व आणि टमॅटो पण, हे सर्व भाजून आणि मिक्सरला काढून घेतलं होतं. तर म्हटलं चला आता आहे ना थोडी रेसिपी पण शेअर करावं तुम्हाला. तर कुकरमध्ये ना पटकन झटपट अशी भाजी होती. वांग्याची भाजी शिजायला पण अशी कढईमध्ये ना बाहेर भरपूर असा वेळ लागतो, पण कुकरमध्ये ना पटकन होऊन जाते. तर म्हटलं चला कुकरला एक शिट्टी देऊन घ्यावं. वांगे पण चिरून ठेवले होते. तर आता आहे ना आपण मसाला चांगला तेल सुटेपर्यंत परतून घेऊ हा. तर हे बघा इथं वांगे चिरून घेतले. थोडे मोठे वांगे ना त्यामुळे बाहेर शिजायला पण बराचसा वेळ लागतो. तर मग आता आहे ना कुकरमध्ये शिजून घेते वांगे. वांगे आहे ना मार्केटमधून आणली होती, घरची काही नाही आहे. आता सध्या अजून काही मळ्यामध्ये काही भाजीपाला आला नाही आहे. तर आज सध्या मार्केटमधूनच भाजीला आणतो. तर मग वांगे पण आहे ना मार्केटमधूनच आणले होते. पावशेर वांगे आणले होते आम्हाला एवढ्याला पुरतील असे. तर म्हटलं चला आता आहे ना मसाला वांगच करू. खूप दिवसापासून मसाले वांगच केलं नव्हतं. तर आता आपला मसाला पण चांगला परतून झाला आहे. त्यामध्ये पाव चमचा पावभाजी मसाला टाकला आहे, पाव चमचा गोडा मसाला टाकला आहे, 1 चमचा लाल तिखट टाकलं आहे आणि 2 चमचे आहे ना मी मोजून घेतले होते. तर 2 चमचे आहे ना काळा तिखट टाकलं आहे. काळा हे आमच्या घरगुती मसाला आहे, काळा मसाला. तर तो टाकला आहे 2 चमचे. तर सर्व मसाले आहे ना आपण आता तेल सुटेपर्यंत चांगले परतून घेऊ यामध्येच. तर बघा थोडेसं आहे ना आमचा काळा मसाला म्हणजे जुना आहे ना, तर थोड्याशा अशा गाठी झाल्या त्यामध्ये, तर त्या मोडून घेते. नवीन मसाला अजून का मी वापरायला घेतला नाही, पण जुनाच मसाला वापरते. अजून जुनाच मसाला आहे ना, तर तोच वापरून घेते. तर मसाला पण आपला छान असा परतला आहे. तर बघा मस्त मसाला परतला आहे, तेल पण छान सुटलं आहे. तर आता आपण यामध्येच वांगे टाकून देऊ. तर आधीवरच मसाला चांगला शिजला आहे ना, त्यामुळं वांगे यामध्येच टाकून देणार आहे आणि वांगे आहे ना मसाल्यामध्येच परतून घेणार आहे. तर सर्व वांगे आहे ना मी टाकून देते. 2 वांगे आहे ना किडेचे निघाले होते, तर ते अर्धे अर्धेच कापून घेतले मी. तर बघा असा मसाला आहे ना वांग्यांमध्ये परतून घ्यायचा आहे. वांगे पण आणि मसाला पण एकत्र एकजीव करून घ्यायचा त्यांचा. तर आता आहे ना यामध्ये मीठ टाकू आपण. मीठ पण अगोदर पण मी थोडंसं टाकलं होतं म्हणजे वांग्यांमध्ये. तर आता थोडंसंच टाकते आहे. आपल्या चवीनुसारच मीठ टाकायचं आहे. तर मीठ टाकून परत परतून घेते 2 मिनटं. तर बघा असंच दिसताना किती छान असा मसाला वांगं दिसतंय. तर यामध्ये ना आता कुकरमध्ये काही जास्त पाणी लागत नाही, त्यामुळे ना पाणी मी थोडंसंच टाकणार आहे शिजायपुरतं. आणि वाटलं तर आपल्याला ना वांगे शिजल्यानंतर गरम पाणी करून आणि रस्सा वाढवता येतो. त्यामुळे ना मी आता थोडंसंच पाणी टाकणार आहे. गरम पाणी करून घेतलं होतं मी अगोदरच 2-3 ग्लास करून घेतलं होतं, पण मला लागेल तेवढंच पाणी टाकणार आहे. आणि कुकरमध्ये जास्त पाणी टाकलं ना तर उतू येऊन जातं, त्यामुळे ना मी 1.5 ग्लास पाणी टाकलं आहे. आणि आता आहे ना मसाला चांगला मिक्स करून घेते आहे. कुकरमध्ये चांगला मिक्स केला ना तर मग कुकरचं झाकण लावायला. तर हे बघा अशा पद्धतीने ना आपण आता भाजीचा मसाला तयार करून घेतला आहे. तर कुकरला आहे ना झाकण लावून देऊ आपण आणि एक शिट्टी करून घेऊ. तर मस्त एका शिट्टीमध्ये पण खूप छान शिजतं. जास्त गाळ पण होत नाही आणि कमी पण शिजत नाही, मस्त शिजून जातं. तर बघा आता आहे ना आपली एक शिट्टी झाली कुकरची. तर कुकरचं झाकण काढून बघते, तर मस्त अशी भाजी आपली शिजली आहे. तेल पण खूप छान सुटलं आहे. तर बघा मस्त असं तेल सुटलं आहे आणि भाजी खूप छान शिजली आहे. एकदम ग्रेव्ही टाईप. बघा मी तुम्हाला जवळून दाखवते, खूप छान भाजी झाली आहे. आणि आपल्याला गरज वाटली तर पातळ भाजी जर पाहिजे असेल ना तर यामध्ये गरम पाणी टाकायचं आणि आपली भाजी तशी होऊन जाते. तर चला आता आहे ना मला उपमा पण करायचा आहे, तर भाजी बाजूला ठेवते. तर हे बघा इथं आहे ना रात्रीच्या 4-5 पोळ्या उरलेल्या होत्या. म्हटलं या अशाच वायाला जातील आणि पावसाळ्याच्या कशा आहे पोळ्या लवकर खराब होऊन जातात. त्यामुळं मग आता या 5 पोळ्या उरल्या होत्या ना, त्याचा मिक्सरमधून बारीक भुगा करून घेतला आणि त्याचा चुरमा करून घेते. आता त्यासाठी ना कढईमध्ये तेल टाकले गरम होण्यासाठी. त्यामध्ये जिरे, मोहरी, लसूण, हिरवी मिरची आणि कढीपत्ता टाकला आहे. आणि ते तळल्यानंतर आहे ना कांदा पण परतून घेतला आहे चांगला. आणि भुगा केला होता ना मी, तो आमच्याकडं भुगाच म्हणतात. तर भुगा केला होता ना त्याला थोडंसं पाण्याचा शिपका देऊन आहे ना ओलसर करून घेतला, म्हणजे छान असा नरम होतो. आणि त्यानंतर आहे ना हळद टाकून आहे ना आता परतून घेते.
खूप छान असं पोळ्यांसारखंच आपला चुरमा तयार होतो. मुलं पण आहे ना आवडीनं हा चुरमा खातात. तर पोळ्या पण वायाला जाती नाही आणि आपल्याला पोटभरीचा नाश्ता जरी म्हटलं ना तुम्ही तरी चालेल ना, कारण नाश्त्याला आपण हा चुरमा केला ना तरी पण चालतो. खूप छान लागतो खायला. आणि नक्की तुम्ही पण करून बघा. अशा पोळ्या जर झाल्या उरल्या ना तर वायाला जाण्यापेक्षा आहे ना चुरमा केला ना तर किती पण छान लागतो आणि सगळे आवडीनं खातात. पोटभरीचं पण नाश्ता होऊन जातो. तर असं चला आता आहे ना हा चुरमा पूर्ण तयार करून घेते, मी परतून घेते. त्यानंतर ना राहिलेल्या भुईमुगाच्या शेंगा पण खुडायला जायचं आहे आज. काल कांद्याची गाडी भरली, आज भुईमुगाच्या शेंगा राहिल्या होत्या ना ते खुडून घ्यायचे आहे. पाऊस पण काय सारखा येत राहतो, त्या थोड्याशा राहिल्या ना त्या राहूनच जातील परत. आणि कागदावरच्या शेंगा सगळ्या ओल्या होत राहत्या. तर असो चला आता आहे ना चुरमा गरम करून ठेवती, म्हणजे आहे ना ज्याला नाश्ता पाहिजे ना ते करून घेतं. मग मला काही द्यायची गरज नाही राहत, त्यांची ते घेतं हातानं प्रत्येकाच्या. आता आहे ना मी धुणं भांडी करून घेते, त्यानंतर मग बाकीची कामं दुसरी ती आवरून घेते. तर चला. हॅलो, गुड मॉर्निंग. मी उर्मिला. माझ्या आणखीन एका मराठी ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. आजचा दिवस तुम्हाला सुखाचा, समृद्धीचा आणि आरोग्याचा जावो ही ईश्वर चरणी प्रार्थना. तर चला सकाळी सकाळी व्हिडिओला सुरुवात झाली आहे. मस्त छान अशी दिवसाची सुरुवात झाली आहे. तर सर्व यूट्यूब फॅमिलीला गुड मॉर्निंग. तर आता मस्त चुरमा गरम करते मी. रात्रीच्या 4-5 पोळ्या राहिल्या होत्या, म्हटलं अशा जातील त्या खराब होऊन. तर पावसाने ना ते चिकट पण होतात, खराब होऊन जातात त्यानंतर. त्यामुळे म्हटलं चला चुरमा करून घ्यावा. तो पण केला आणि मस्त अशी काळ्या मसाल्याची ना वांग्याची भाजी केली कुकरमध्ये पटकन अशी झटपट. विराजला पण जायचंय आता. तर चला. तर हे बघा एवढा पाला राहिला खुडायचा. मी एकटीच आहे, विराज काही खुडू लागत नाही मला. बघा एवढे शेंगा तोडले, एवढा पाला तोडायचा आहे. हा गंज आणि तो गंज तोडलाय. आता 2 वाजत आले तरी पण पाला उरकला नाही तोडायचा. एक शेंग तोडावं लागत आहे. हा चिखल आहे ना, हा वाळून गेला, तो खूप तोडतो तो हातात, त्यामुळे ते तोडताच येत नाही बघा असं चिखल राहतो ना, तो तोडतो हातात, त्याच्यामुळे ना ते पटकन उरकतच नाही. आणि काही काही झाडे असे वाण गेले ना अशा शेंगा तर ते असे गोळा करून मग असं तोडावं लागतं, उरकत नाही ना. आजी येईल होते पण आजीची सिरियल चालू झाली, आजी गेले घरी. आता एवढं तोडायचं झालं, शेंगा तोडायचं कामच झालं मग शेंगांचं. तर बघा एवढ्या शेंगा तोडून झाल्या, हा पाला पण संपला. आणि हे बघा इकडं सगळा पाला टाकलाय. आता आहे ना चालले मी घरी. आता 2:30 वाजले. 2:30 वाजेपर्यंत मला शेंगा गेल्या तोडायला. एवढे 3 गमिले भरले होते. तर चला आता घरी जाऊ जेवायला, भूक लागली.